कोणी 50 वर्ष जगल, कोणी कधी जगल, कालच सांगितलं मी, कथा सुद्धा पूर्णत्वात जाईल की नाही कोणी ग्वाही घेतली नाही, सांगताच येत नाही अजिबात, माझ्यासहित सगळेच. कारण आज माणूस पाहिलं तर 50, 40 आणि 30 मध्ये सुद्धा जातोय. कधी काळ आपल्यावरती घालल आणि कधी आपल्याला निघून जावं लागेल सांगता येत नाही. पण जाताना सुद्धा माणसानं हसत हसत मरावं, याकरिता नामजप करावा लागेल. एकदा का आपण सगळे या मोहमायेमध्ये स्वतःचा जीव गुरफटून ठेवला, पुढे पुढे कथा येते, जडभरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने, जीव आटकून जर ठेवला तर परत सुद्धा याच देहात जन्म मरणाच्या फेऱ्यात अटकावं लागतंय. संतांनी वर्णन केले, 84 लक्ष येण्याचा फेरा फिरून आल्यावर पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे. उपजेते नासे नासेले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पण हसत हसत मरायचं असेल तर सगळ्यांना एकच विनंती आहे, इथून पुढे शेवटचा श्वास जर भगवान परमात्माचं भजन करत आणि देवाचं रूप आठवत जर आपल्याला शेवटचा श्वास सोडायचा असेल तर रोज कमीत कमी अर्धा तास जपाची माळ घ्यायची आणि देवाच्या समोर बसून, देवघरात कुठे असू द्या, जिथं तुमचं मन शांत होईल, तीर्थक्षेत्रावरती जावं, कुठंतरी एखाद्या निवांत ठिकाणी जावं, टेकडीवरती जावं असं नाही, ठाईचं वैसोनी करा एक चित्त. फक्त चित्त तेवढं शांत असावं आणि मन तेवढं माणसाचं स्थिर असावं. देवघरामध्ये जाऊन बसा, एखाद्या रूम मध्ये जिथे तुम्हाला शांतता, मन शांतता वाटेल तिथे जाऊन बसा आणि नाम जप करत असताना जपाची माळ घ्यायची, अर्धा तास डोळे झाकायचे, भगवान प्रभू रामचंद्र गोपाल कृष्णाची मूर्त समोर ठेवायची आणि त्याला आठवत आठवत ती नाम जप आठवत आपण अर्धा तास जप करायचा. कोणता? श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. जो नाम जप तुम्हाला करता येईल हेच करावं असं नाही. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नंतर राम कृष्ण हरी जय जय, जे जे तुम्हाला सुचल बस तो नाम जप करायचा आहे. कारण तुकोबारांनी सुद्धा सांगितलं, मी काल परवा सांगितलं तुम्हाला, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. शेवटी एकदा का देवाचं भजन करत जर मरण आलं ना, त्याच्यासारखा भाग्यवान जगात कोण नाहीये. जगाच्या मालकाला एकच विनंती करायची, इतना तो करेना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. शेवटच्या श्वासाला एकदाच फक्त तुझं नाम येऊ दे. घरात माणसानं कसं वागावं, ज्या गोष्टीतून आपण बाहेर आलोय, काल सांगितलं 100 वर्षाचं माणसाचं वर्गीकरण आहे. प्रत्येक 10 वर्षाला आयुष्य बदलतं. 50 ओलांडली, एक का वन बाबा 50 ओलांडली की माणसानं कधीच घरात, परिवारात, प्रपंचामध्ये डोकं नाही घालायचं. सासू सुनबाई किती भाजीला तेल टाकती, किती चहाला साखर टाकती आणि किती काय, अजिबात नाही. वाटत असेल शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या सुनबाईंना आमचा रागराग करू नये. जरी एखाद्या वेळेला तिनं रागराग केला तरी सुद्धा शेजारणीला कधी सांगायचं नाही की माझी सून अशी वागते, कारण ती सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे आणि स्वतःची पोटची मुलगी म्हणून ज्या दिवशी तिच्यासोबत वागाल ना, त्या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलाचा ना त्रास होणार, तुम्हाला सुनबाईचा सुद्धा त्रास होणार नाही आणि परिवारातला कोणताच व्यक्ती तुम्हाला त्रास देणार नाही. लहान लेकरासारखं राहावं लागते उतार वयाला लागल्याच्या नंतर. कधी कधी म्हातारी माणसं असतात 50च्या पुढे ढकलतात, पण वागायचं आणि जगायचंच कळत नाही. लेक सुद्धा म्हणतात ही म्हातारी कधी जाईल तर पत्ता लागत नाही. देव सुद्धा वाटच पाहतो, देव सुद्धा परीक्षाच पाहतोय. पण आपण गेल्याच्या नंतर परिसरातल्या नाही तर घरातल्या प्रत्येक माणसानं कमीत कमी वर्ष तरी आपल्याला विसरलं नाही पाहिजे. कारण प्रत्येकाने म्हणावं माणूस होता पण चांगला होता, कारण मरावे परी कीर्तिरूपी उरावे. काहीतरी पाठीमागे शिल्लक ठेवून गेलं पाहिजे. भगवान परमात्माचा नामजप कसा करावा, पिशाचिवणीला प्राप्त झालेला धुंदुककारी भगवान परमात्माचं श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण केली आणि अंतःकरणातून कथा श्रवण करून 7 दिवस 7 कांडे फुटलेत आणि त्या वेळेला या भागवत ग्रंथाला धन्यता दिली. धन्य ही भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपी तथा धन्य कृष्ण लोक फलप्रद. म्हणून त्या भगवान परमात्माचं भजन मिलेगा सावरिया बजेगी बांसुरिया, मिलेगा सावरिया बजेगी बांसुरिया, जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे.
जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे। शक्ति श्री राधा रानी, आदिशक्ति श्री राधा रानी, आदिशक्ति श्री राधा रानी, आदिशक्ति श्री राधा रानी। महिमा इनकी वेद बखानी, महिमा इनकी वेद बखानी, महिमा इनकी वेद बखानी, महिमा इनकी वेद बखानी। हृदय पट खोल रे तू राधे राधे बोल रे। जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे। जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे। जय हो हरि बोल। जय हो हरि बोल। मिलेगा सावरिया बजेगी बांसुरिया जन्म अनमोल रे तू राधे राधे बोल रे। मनुष्य देह हा परत परत नाही, त्यासाठीच तर याच देही घडे देवाचे भजन। दुःखकारी पिशाची उनीला प्राप्त झाल्यानंतर सावध झालाय आणि भगवान परमात्माचं भजन 7 दिवस कथा ऐकली। आपल्याला तर दरवर्षी सांगण्याचं काम करतात कथाकार दरवर्षी, पण आपण इकडून ऐकून इकडनं सोडून देणार। 7 दिवस अशी कथा ऐकतात की 7व्या दिवशी म्हणणार आता एवढा बदल होईल, आता एवढा बदल होईल। कथा संपली की शेवटीच्या दिवशी पहिली माळ गळ्यात घालणार।